माझ्या मैत्रिणी कविताच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी रवी उशिरा घरी पोहोचल्याने माझा मूड खराब झाला होता. घरात प्रवेश करताच ती समजावू लागली. बॉसने अचानक मीटिंग बोलावली होती आणि मला त्या चिडलेल्या माणसाला लवकर निघून जाण्याची विनंती करावीशी वाटली नाही. मला माफ कर प्रिये, मी काही बोलतोय की तू माफी मागतो आहेस? मी संतप्त स्वरात उठलो आणि स्वयंपाकघरात निघालो. त्याने समोर येऊन मला थांबवले आणि धीर देणाऱ्या स्वरात म्हणाला, आता तुझा राग थुंक आणि स्मित कर प्रिये. मी पटकन तयार होतो आणि आम्ही 15 मिनिटात निघू. मला एवढ्या उशिरा पार्टीला जायचे नाही. कृपया आता तुझा मूड सुधारा मित्रा. ऑफिसमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या राजकारणामुळे मी आधीच त्रस्त आहे आणि वर घरातही तणाव कायम राहिला तर मी आजारी पडेन. हे खरे आहे की आजकाल त्याच्या बॉसशी संबंध चांगले चालत नाहीत आणि यामुळे त्याला कदाचित नोकरी बदलावी लागेल. त्याच्या त्रासात भर पडू नये म्हणून मी संभाषण लांबवलं नाही आणि म्हणालो, ऑफिसची काळजी करण्याबरोबरच कधी कधी माझ्या आनंदाचीही काळजी घे. मी ठेवतो, पण आता खोट्या सब्बी सांगून वेळ वाया घालवण्यापेक्षा लवकर तयार हो. मी माझा राग विसरून हसलो आणि आनंद दाखवत त्याने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले. काही वेळाने मी बुवेट हॉलमध्ये पाऊल ठेवताच सर्व त्रास विसरून पार्टीचा आनंद लुटू लागलो. कोविड नंतरची ही पहिली मोठी पार्टी होती ज्यात आम्ही उपस्थित होतो आणि मला त्यातील प्रत्येक क्षण पुन्हा जगायचा होता. जाणकारांना ते आनंदाने भेटले. माझ्या आवडत्या गोष्टी खाण्याची इच्छा उत्साहाने व्यक्त करून मी त्याला खूप धावपळ करायला लावली. त्याला नीट डान्स कसा करायचा हे कळत नाही याची काळजी करता मी त्याचा हात धरला आणि जबरदस्तीने त्याला डान्स फ्लोअरवर ओढले. यार, मला उलटा नाचायला लावू नकोस. व्यायामाच्या शैलीत नाचताना त्याच्या आवाजात चिडचिड जाणवत होती का? दिसत होते. लग्नाच्या आधी तुम्ही माझ्या आनंदासाठी नाचायचे, मग आता तुमचा आक्षेप का आहे सर? मी आनंदाने नाचत हसत विचारले. मग मी तुला नाराज करण्याचा धोका पत्करू शकत नाही आणि आता मला आनंदी ठेवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणे तुम्हाला कंटाळवाणे वाटते. आता घरची कोंबडी डाळी सारखी झाली आहे. मी दुखावल्याचा आव आणत डोळे मिटले आणि तो हसला. रागात असतानाही तू खूप गोंडस दिसतेस. तुला म्हणायचे आहे सुंदर? मी नम्रपणे विचारले. हो, खूप सुंदर. धन्यवाद. मी गर्दीची काळजी करता त्याच्या गालाचे चुंबन घेतले आणि तो खूप लाजला. तुम्ही काय करता? सगळे बघत आहेत मित्रा. तर काय यार, काही काम एकट्यानेच करावे लागेल. ठीक आहे, पण मी इथे आय लव्ह यू म्हणू शकतो. होय, खात्री. माझं तुझ्यावर प्रेम आहे माझ्या प्रिये. यावेळी मी तिचा हात माझ्या ओठांवर घेतला आणि तिचे चुंबन घेतले आणि तिचा चेहरा फुलासारखा उजळला. वेडा. त्याच्या तोंडातून प्रेमळपणे बाहेर पडलेला हा एक शब्द माझ्या मनातील प्रत्येक छिद्र आनंदाने भरून गेला. आज मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आणि आनंदी आहे, पण लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षी आम्हा दोघांच्या नशामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यात खूप चुकीच्या गोष्टी घडल्या. त्याला खूप लवकर प्रगती करायची आहे हे मी लग्नाआधीही समजू शकलो होतो, पण लग्नानंतर त्याच्या करिअरबद्दल खूप गंभीर असल्याने मला तो नापसंत वाटू लागला. ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटून रोज उशिरा घरी येणे मला सहन होत नव्हते. लग्नानंतर इतरही खूप काही बदलले होते. याआधी माझा मुद्दा मान्य करण्यात मला कधीच अडचण आली नाही, पण तो प्रियकराचा नवरा होताच तो जिद्दी माणूस बनला. आईवडिलांच्या प्रभावाखाली त्याने माझ्या इच्छेविरुद्ध काही केले तर मारामारी नक्कीच झाली असती. जेव्हा माझ्या आईवडिलांना आमच्यातील वाढत्या दुरावाबद्दल कळले, तेव्हा ते सगळे शुद्धीवर आले.
त्यानुसार समस्यांचे निराकरण. माझ्या आईवडिलांनी आमच्यात आयुष्यात ढवळाढवळ केल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली, कारण रवीला ते अजिबात आवडत नाही. आमच्या अंतःकरणातील वाढत्या अंतरामुळे आमच्या आयुष्यातून प्रणय संपत चालला होता. लैंगिक संबंध बहुतेक यांत्रिक झाले. कधी कधी मला इतकं अडकवलं की वैवाहिक आयुष्य खूप मोठं वाटायचं. लग्नाबाबत जी रंगीबेरंगी स्वप्ने पडली होती, ती भंगल्याने माझे मन खूप दुखावले गेले असते. त्याच्या वागण्या बोलण्यातल्या बदलाबद्दल माझ्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. कधी जर मला लढण्याची ताकद वाटत नसती, तर मी बराच वेळ त्याच्याशी बोलणे बंद केले असते. सुमारे 2 महिन्यांपूर्वी आमच्या लग्नाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त मी त्याच्यावर रागावलो आणि माझ्या पालकांच्या घरी राहायला आलो. नाराजी दाखवत त्या संध्याकाळी जेव्हा तो मला भेटायला आला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही तणाव होता. आई बाबांनी आम्हा दोघांना बाहेर फिरायला पाठवण्याचा आग्रह धरला. योगायोगाने आम्ही त्याच उद्यानात फिरायला गेलो होतो, जिथे त्याने 1.5 वर्षांपूर्वी माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. उद्यानात पाऊल ठेवताच त्या खास दिवसाच्या आनंदी आठवणी माझ्या अस्वस्थ मनात अचानक ताज्या झाल्या. रवी माझ्या समोर एका गुडघ्याला जमिनीवर बसला आणि खूप रोमंटिक पद्धतीने माझ्या हाताचे चुंबन घेतले आणि मला विचारले, माझ्या आयुष्यात खूप आनंदाने भरण्यासाठी, नीरू, तू माझ्यासोबत 7 फेरे घ्यायला तयार आहेस का? त्याच्या डोळ्यात माझ्यावरच प्रेम दिसत होतं. जेव्हा मी मोठ्या भावनेने हो म्हणालो, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. त्याच दिवशी आमच्या प्रेमाच्या साक्षीने आम्ही एकमेकांना वचन दिले की आम्ही आमच्या वैवाहिक जीवनात आमचा आनंद कायम ठेवू. मी प्रपोज केले त्या दिवसाच्या आठवणींच्या दुनियेतून बाहेर आलो. जेव्हा रवीने मला भावनिक होऊन विचारले, नीरू, आपल्या आयुष्यात सर्व काही इतके चुकीचे का चालले आहे? मी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण आपण एकमेकांपासून इतके दूर का आहोत? त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून मला आनंद झाला का एक धक्का बसला. मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण माझ्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. अचानक माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा त्याने आपले हात पुढे केले, तेव्हा मी त्याच्या छातीला मिठी मारली आणि मोठ्याने ओरडलो. त्या संध्याकाळी तिचे अश्रू पुसताना मी माझ्या मनात एक महत्त्वाचा संकल्प केला की रवीच्या दिशेने मोठ्या तीव्रतेने आणि ताकदीने वाढलेल्या आनंदाची आणि प्रेमाची भावना मी भविष्यात कधीही मरू देणार नाही. भविष्यात ज्या परिस्थितीमुळे आमच्या वैवाहिक जीवनातील आनंद नष्ट होत होता, त्यांचा गुलाम म्हणून जगायला मी अजिबात तयार नव्हतो. माझ्या या संकल्पाने माझे जीवन, माझा दृष्टिकोन आणि वागणूक पूर्णपणे बदलून टाकली आहे. रवीशी कोणत्याही किमतीत चांगले संबंध राखून माझ्या वैवाहिक जीवनातील आनंद टिकवून ठेवणे आता माझ्यासाठी खूप महत्त्वाचे झाले आहे. आता त्यांच्या काही बोलण्यावर किंवा कृतीचा मला राग आला, तर ते दाखवायला मी मागेपुढे पाहत नाही, पण माझ्यासमोर फिरून ते मला पटवून देतील अशी माझी अपेक्षा नाही. ज्या इच्छेमुळे मन वारंवार दुखावले जाते आणि घरात तणाव निर्माण होतो, अशा इच्छेला आश्रय देऊन काय फायदा? उलट आता ते काही कारणाने माझ्यावर रागावले, तर लवकरात लवकर योग्य संधी शोधून त्यांना पटवण्यात मी कसूर करत नाही. त्यांच्या नाराजीची मला चिंता नाही. माझ्या हावभावाने हे दाखवून त्यांचा अहंकार दुखावणारा मी निर्दोष आहे का? आता मी ते दाखवत नाही. तक्रारी, चीड आणि राग आपल्या आयुष्यात नेहमीच असतील, पण आता या सगळ्यामुळे मी आमच्यात आनंदाला ग्रहण लावू देत नाही.
आता माझी कोणतीही अपूर्ण इच्छा किंवा तुटलेली आशा मला रवीसोबत घालवलेल्या क्षणांमधून आलेल्या प्रत्येक कटू अनुभवाचा आनंद घेण्यापासून रोखू शकत नाही. या रंगीबेरंगी पार्टी रात्रीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी आम्ही कविता आणि तिच्या पतीला पटकन निरोप दिला आणि घरी परतलो. रवीच्या डोळ्यात दिसणारे करमणुकीचे भाव स्पष्टपणे सांगत होते की त्या रात्री मला लवकर झोप लागण्याची शक्यता नव्हती.